नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली गटबाजी ही चव्हाट्यावरती आलेली आहे। विलास शिंदेंची उपमहापौरपदी निवड झाल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळतंय, तर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत। प्रवीण तिदमे यांनीही दाखल केला होता उपमहापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज, मात्र अर्ज माघारी घ्यायला सांगितल्यानं प्रवीण तिदमे हे काहीसे नाराज असल्याचंच दिसून येत आहे। प्रवीण तिदमे हे नगरसेवकपदी निवडून आलेले होते, मात्र त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज हा माघारी घेण्यास सांगितल्यानंतर हे नाराजी नाट्य दिसून येत आहे। राज्यातल्या सर्व जमिनींना मिळणार भू आधार क्रमांक, 2 कोटींहून अधिक पोटहिश्यांचा डिजिटल कायापालट। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा, संध्याकाळी 5:30 पर्यंत करता येणार मतदान। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश। मतदानादरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना। अलिबागमध्ये मतदानात खोळंबा, संभाजीनगरात ईव्हीएम बदलण्याची वेळ। कराडमधील मशीन सुरूच होत नसल्याची घटना, तर अकलूजमध्ये देखील मशीन बंदची घटना। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही देणार उमेदवार। 11 तारखेला आहे महापौर पदाची निवडणूक। रशियाचं तेल घेतो म्हणून भारतावर लादलेला 25% टॅरिफचा दंडही अमेरिकेकडून रद्द। भारतीय मालावर आता अमेरिकेत 18%च कर। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळेच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा जिंकला विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अमरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।